हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला मस्त अशी कुरकुरीत आणि छान अशी जाळीदार बघा मूगडाळीची भजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका। मूगडाळीची भजी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी इतकी मूगडाळ घेतलेली आहे बघा। पहिल्यांदा तर ही मूगडाळ बघा मी एका भांड्यामध्ये काढून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी हाताने बघा छान चोळून स्वच्छ धुवून घेणार आहे। कारण बघा डाळीवरती भरपूर असा स्टार्च असतो, त्यामुळे काय करायचं, डाळ मस्त अशी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। बघू शकताय डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। आता यावरती बघा मी परत एकदा पाणी घालून आपली डाळ व्यवस्थित अशी बुडली जाईल इथपर्यंत यामध्ये पाणी घालायचं आणि हे पाणी घालून यावरती झाकण ठेवून बघा मी ही डाळ अशीच रात्रभरासाठी भिजत ठेवणार आहे। तुम्हाला जर रात्रभरासाठी ठेवायची नसेल तर तुम्ही 2 ते 3 तास सुद्धा बघा डाळ छान भिजत ठेवू शकता। इथं मी रात्रभरासाठी डाळ भिजत ठेवतीये। त्यानंतर सकाळी बघा इथं मी 1 ते 2 चमचा इतके अख्खे धणे घेतले, त्यासोबत 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप आणि थोडासा ओवा आणि 3-4 काळी मिरे घेतलेले आहेत। आता हे सगळं बघा मी तव्यावरती अगदी मीडियम गॅसवरती बघा हे सुके मसाले बघा छान भाजून घेतल्यामुळं काय होतं, आपली जी भजी आहे त्याला खूप छान टेस्ट येते बघा। तर बघू शकता मी या पद्धतीने मस्त असं हे भाजून घेतलेलं आहे। आता याला छान थंड करून घ्यायचं आणि बघा याचं अगदी उबडधोबड असं वाटण करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने बघा मी छान असं वाटण करून घेतलं आहे। तोपर्यंत बघा इथं आपली डाळसुद्धा व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे। बघू शकता अगदी हाताने सुद्धा बघा तुटतीये, मस्त डाळ आपली भिजून तयार आहे। परत एकदा बघा ही डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, त्यामधलं सगळं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं आहे आणि नंतर ही डाळ बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली। आता आपल्याला याचं छान असं वाटण करून घ्यायचं आहे, पण त्याचसोबत यामध्ये बघा मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या, त्याचसोबत 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घातला आहे। त्यामुळे सुद्धा बघा आपल्या भजीला खूप सुंदर टेस्ट येते। तर यामध्ये बघा हिरवी मिरची, लसूण आणि आलं घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरीही चालेल। आता यामध्ये पाणी न वापरता बघा बघू शकताय मी या पद्धतीने याचं वाटण करून घेतलं आहे। आता हे वाटण मी एका भांड्यामध्ये काढून घेते। मस्त असं आपलं वाटण बनून तयार आहे। आता यामध्ये बघा मी मोठ्या आकाराचे 2 कांदे अगदी बारीक बारीक कट करून घेतलेत, ते घातलेत। त्याचसोबत भरपूर अशी कोथिंबीर ती सुद्धा छान कट करून घेतलेली आहे, ती घातली। त्यानंतर आपण जे सुक्कं वाटण केलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं। त्याचसोबत अर्धा ते 1 चमचा इतकी हळद आणि 1 चमचा इतकं लाल तिखट घातलं आहे। इथं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण ऑलरेडी आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे। त्याचसोबत यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आहे। आता याला बघा आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकताय मस्त असं आपलं भजी बनवण्यासाठीचं बॅटर बनवून तयार आहे। यामध्ये अजिबात आपल्याला सोडा वगैरे घालायची गरज नाही। यामध्ये सोडा वगैरे न घालता सुद्धा आपली भजी बघा छान अशी टम्म फुगतात आणि मस्त अशी कुरकुरीत होतात बघा। बघू शकताय किती मस्त असं आपलं बॅटर बनवून तयार आहे। तोपर्यंत इथं बघा आम्ही गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं। मस्त तेल गरम झालंय। आता यामध्ये बघा भजी म्हटलं की त्यासोबत खाण्यासाठी फ्राय केलेली मिरची ही हवीच, त्यामुळं यामध्ये बघा मी 7-8 हिरव्या मिरचीला अगदी छोटासा कट मारून घेतला आहे आणि मिरच्या तेलामध्ये मस्त फ्राय करून घेते। तर बघा कधीही मिरची फ्राय करताना बघा मिरची थोडीशी कट करायची आणि नंतरच फ्राय करायची, नाहीतर काय होतं मिरची तेलामध्ये फुटते आणि तेल आपल्या तोंडावर उडतं बघा। मस्त मिरची फ्राय करून झालेली आहेत। आता यामध्ये बघा मी चमच्यानेच बघा या भजीचं बॅटर 1-1 चमच्यामध्ये बघा भरून यामध्ये या तेलामध्ये अगदी छोटे छोटे याची भजी बनवून घेते। बघू शकता या पद्धतीने मस्त अशी आपली भजी बघा सोडून घेतलेत। आता यावरती मी झाऱ्याने बघा छान असं वरच्या साईडनी सुद्धा तेल छान असं पसरवून घेते। बघू शकताय मस्त आपली भजी बघा तेलावरती छान अशी तरंगायला लागलेली आहेत आणि बघू शकताय किती मस्त आपली भजी दिसायला लागलेत बघा। आता ही भजी आपल्याला मस्त मीडियम गॅसवरती छान अशी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहेत। बघू शकताय मस्त हलकासा रंग चेंज होत आलेला आहे। आपली भजी व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहेत। आता ही भजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सेम त्याच पद्धतीने बघा मी राहिलेली भजीसुद्धा बनवून घेणार आहे। चमच्यानेच बघा
मी थोडंसं बॅटर या तेलामध्ये छान सोडून घेते. आणि या भजीमध्ये बघा कांदा वगैरे घालणं ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा कांदा न घालतासुद्धा बघा भजी खायला खूप छान लागतात. बघू शकताय मी सेम त्याच पद्धतीने एक एक करून सगळी भजी तेलामध्ये मस्त सोडून घेतलेली आहेत. आणि ही भजीसुद्धा बघा तेलामध्ये सोडल्यानंतर बघा अगदी 1 मिनिटात बघा मस्त तेलावरती तरंगायला लागतात. बघू शकताय मस्त भजी दिसायला लागलेत. ही भजीसुद्धा सेम त्याच पद्धतीने बघा मी मस्त अलटून पलटून घेऊन मस्त अशी फ्राय करून घेते. मस्त हलकासा रंग चेंज झाला आहे. आता मी भजी काढून घेते. मी मस्त मीडियम गॅसवरती भजी बघा छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करणार आहे. तुम्हाला जर वेळ नसेल आणि झटपट बनवायची असेल तर तुम्ही बघा आपलं जे डाळीचं जे बॅटर आहे त्या बॅटरमध्ये बघा अर्धी वाटी इतके पोहेसुद्धा भिजवून बघा त्याचंसुद्धा छान असं बॅटर करून ते पोहेसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. पोहे घातल्यानंतर काय करायचं बघा भजी मीडियम गॅसवरती फ्राय करायची नाही, फुल गॅसवरतीच भजी फ्राय करून घ्यायची. पोहे घातल्यामुळे सुद्धा भजी मस्त कुरकुरीत होतात बघा. इथं मी पोहे वगैरे काहीही घातलेलं नाही तरीसुद्धा बघू शकताय भजी किती मस्त अशी दिसायला लागलेली आहेत. अजिबात सोड्याचा वापर केला नाही तरीसुद्धा भजी मस्त टम्म फुगलेली आहेत आणि दिसायला किती मस्त दिसायला लागलेत बघा. बघू शकताय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या भजीसोबत खाण्यासाठी मस्त आपली ग्रीन चटणी बनवू शकता किंवा सुक्की चटणीसुद्धा बनवू शकता. इथं मी चटणी वगैरे बनवलेली नाही. मस्त मी टोमॅटो केचप घेतलं आहे आणि त्याचसोबत बघा मस्त आपली फ्राय केलेली मिरची आहे. तुम्हाला मी एक भजी तोडून दाखवते. बघू शकताय मस्त आतपर्यंत छान अशी जाळीदार आणि आतमध्ये बघा मस्त सॉफ्ट भजी आणि वरच्या साईडनी तितकीच कुरकुरीत अशी भजी बनून तयार आहेत. तर तुम्हीसुद्धा बघा नॉर्मली आपण बेसनची वगैरे भजी बनवतो तर काहीतरी वेगळं म्हणून बघा तुम्ही ही मूगडाळीची भजी बनवू शकता. बनवायला अगदी सोपी आहेत आणि त्याचसोबत खायला खरंच खूप छान लागतात. तर तुम्ही या पद्धतीने मूगडाळीची भजी घरी एकदा नक्की बनवून आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला आजची ही मूगडाळीच्या भजीच्या रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.